तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी 8 एकर जमीन घेऊन आलोय. फुल पाणीदार जमीन आहे, बागायत जमीन आहे. महत्वाचं म्हणजे या नॅशनल हायवे पासनं आणि ह्या नदीपासनं फक्त आणि फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ही जमीन आहे आणि डांबरी रोड टच जमीन आहे. महत्वाचं म्हणजे तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्याला जमीन घ्यायची आहे त्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला जमीन दाखवतो. तर चला मित्रांनो, आपण जमिनीकडे चाललोय. हा नॅशनल हायवे आणि इथून एक आत रोड जाणार आहे, डांबरी रोड जातोय. जमीन जबरदस्त आहे मित्रांनो. जमीन बघितलं तरी एवढं उचाल खतरनाक जमीन आहे. ही नॅशनल हायवे, या हायवे पासून फक्त आज जायचं. इकडे पलीकडे गाव आहे, गावापासून इकडे यायचं. हा डांबरी रोड आहे. पुढे एक रोड फुटतोय, त्या रोडनं जायचं आपल्याला, नाही सरळ जायचं आहे. बघू शकता मित्रांनो, आजूबाजूला किती डेव्हलप एरिया आहे. पूर्ण हिरवगार क्षेत्र आहे, इकडं पाण्याचं क्षेत्र आहे पूर्ण. त्यामुळे ऊसाचं मकाचे वगैरे पिके घेतलेले आहेत. सुकी माणसं आहेत इकडे, सुकी माणसं. तर मित्रांनो, आपण फायनली 8 एकराच्या प्लॉटवर आलेलो आहे. जबरदस्त प्लॉट आहे. ही मका जी आहे ना, हिथनं जी सुरुवात होते ती त्या झाडापर्यंत सुरुवात होते. हा पूर्ण पट्टा 8 एकराचा आहे, बघू शकता. बघा, ही इथं काम चालू आहे आणि हा रोड आहे. या रोड पासून आज जायचं. आपण थांबून जरा बघूया की दाखवू देत कसं काय. नमस्ते. तर बघू शकता मित्रांनो, तो 200 फूट फ्रंट आहे. ही रोड आहे, याला म्हणजे रोडचा वगैरे काहीही प्रॉब्लेम नाही. तिथं स्वतः मालकच आहे पुढं. आणि ही मका आहे, मका भिजवली आहे, काय तर फवारणी चालू आहे. तर ही बघू शकता, ही सेपरेट ह्या जमिनीचा सेपरेट रोड आहे आणि ह्या जमिनीचा इकडे सेपरेट रोड आहे. जमीन एकदम सुपीक आहे. तुम्ही बघू शकता जमीन कशी आहे. पाणी द्यायला चालू आहे. सध्या काय पाणी दिलं असेल, थोडंफार दिले, राहिले बाकीचं. तर मित्रांनो, ही मी तुम्हाला जमीन दाखवत आहे. ती जमीन गुंतवणुकीसाठी किंवा शेतीसाठी तर बघू शकता तुम्ही कशी जमीन आहे. किंवा ज्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्यासाठी पण ही खास जमीन आहे. मस्त आहे जमीन आणि टायटल क्लिअर आहे. बागायत जमीन आहे. तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते इन्व्हेस्टमेंट किंवा शेती जर केली तरी. पुढं पत्र्याचा शेड आहे, मका लागून आहे. हा रोड आहे, तो डांबरी रोड तिथं आहे. हा डांबरी रोड आहे. तिथून एक वाट आहे, तुम्ही बघितलेली आता. आणि ती वाट अशी येते आणि हीच वाट ते पत्र्याचं शेड आहे. म्हणजे शेळी पालन केलं त्यांनी आणि राहण्यासाठी पण चांगलं येतं. म्हणजे एखाद्या वेळेस तर तुम्ही जमीन घेऊन जर इथं कोणाला ठेवलं, जर म्हणजे कामगार वगैरे, त्यांच्यासाठी राहण्यासाठी चांगली जागा आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकताय. जवळ एक 2-3 तर मोठ्या खोल्या असतील ह्यात. जमीन डांबरी रोडला लागून असल्यामुळे ये जा करण्यासाठी कुठलीच अडचण नाही. महत्वाचं म्हणजे 200 फूट फ्रंटेज आहे. आणि हा ही होल आहे, ह्याला पाणी फुल आहे. उन्हाळ्यात सुद्धा पाणी चालते येत ना, कारण नदी जवळ आहे. बघू शकता मित्रांनो, तुम्ही इथून शेळी पालनाचा व्यवसाय पण करू शकता किंवा ज्याला जनावरे पाळायचा शौक असतो त्याने सुद्धा जे जनावरे पाळले तरी चालते. कारण का आजूबाजूला शेती चांगली आहे, वैरण वगैरे येते ना व्यवस्थित. आजच्या काळात शेतीमध्ये पाणी ही सर्वात मोठी गरज आहे. पाणीच पाणी दाखवते एकच मिनिटात. विहीर अशी भरली नाही की बोलाच काम नाही. बघा, पाणी उपसून सुद्धा पाणी भरपूर आहे. त्या साईडनं पडलेलं पण जाऊ द्या, पण पाणी महत्वाचं आहे ना, तुम्ही दुरुस्त करू शकता. लाईटसाठी व्यवस्थित आहे, बोर्ड वगैरे आहे, इथं लाईटचा पोल आहे, झाडे वगैरे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अजून एक होल आहे. बघा, हा होल आहे. पण जावेस पण तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण जमीन आहे. आता तिकडून पलीकडं काय लावलं नाही त्याने अजून, म्हणजे बागेत काही केलं नाही. पेरीव जमीन आहे पलीकडची, त्यांनी काही पेरलंच नाही. हा होल आहे, यालाही फुल पाणी आहे. पाणी असल्यामुळे वर्षभर कुठलेच टेन्शन नाही. जमीन आहे पूर्ण, बघू शकता. पलीकडे ऊस आहे, ऊसाचा खोडवा आहे तिकडं. तिथे शेड आहे मित्रांनो, मका आहे, मकच ही जमीन पूर्ण क्लिअर आहे, अडचण नाही. ज्याला इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची आहे किंवा ज्याला शेती नाही, तो शेती घ्यायचा विचार करतोय, त्यासाठी चांगली संधी आहे. आणि शेती घ्यायलाच पाहिजे, कारण भविष्य ही शेती आहे. बरेच लोक मुंबई पुण्यामध्ये जॉबला आहेत, त्यांना शेती पाहिजे, कारण गावाकडून तिकडे गेलेले असतील, शेती वगैरे नाही म्हणून घ्यायचं वगैरे त्यांची काय स्वप्न असतील निवांत राहायसाठी. ही जमीन त्यासाठी परफेक्ट आहे. तर मित्रांनो, किमतीबद्दल बोलायचं झालं तर 25 लाख रुपये प्रति एकर ही जमीन आहे. आणि तुम्ही डायरेक्ट हायवेने जरी आला तर डायरेक्ट तुम्ही जमिनीपर्यंत तुमच्या येऊ शकताय. जवळजवळ 20 फुटाचा रोड सोडलेला आहे मालकाने. इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी जमीन एकदम परफेक्ट आहे. 12 महिने पाणी असते, 2 होल आहे, एक विहीर आहे आणि एकाच स्थळावर 8 एकर जमीन आहे. त्यामुळे कुठलाही कसली अडचण नाही. महत्वाचं म्हणजे जर तुम्ही व्यवसाय, कुठला शेळी पालनाचा व्यवसाय जर सुरू करायचा झालं तर इथं शेड आहे. आणि जर ती समजा की इथं कोणाला राहायचं असेल, सगळ्या गोष्टी इथं तयार आहेत. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही मालक होऊ शकताय. आणि जर तुम्हाला ही जमीन बघायला यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट जमीन बघायला या. आणि महत्वाचं म्हणजे आता नॅशनल हायवे, हा नॅशनल हायवे आहे, सोलापूर कोल्हापूर नॅशनल हायवे आहे. तिथून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर म्हणजे सावेमध्ये ही जमीन येते. वाडेगावापासून, म्हणजे मागाचं जे गाव होतं ना, त्या गावापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर ही जमीन आहे. एकदा बघायला या, लाईक करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांचं जमीन घ्यायचं स्वप्न अपूर्ण आहे अजून.